नमो नमः। युग्ममाला सुक्तीसुधानंतर कंठस्थी करणार्थ तितकाच महत्त्वाचा पाठ चित्रकाव्य। चला तर मग कंठस्थी करणार्थ महत्त्वपूर्ण पाठः चित्रकाव्यम मुखोद्गत कसं करायचा ते पाहूया। काही 4 ओळींचे, काही 2 ओळींचे महत्त्वपूर्ण श्लोक चित्रकाव्यम। कंसं जघान कृष्णः काशीतलवाहिनी गंगा केदारपोषणरताः कंबलवन्तं न बाधते शीतम्। 4 ओळींचा अत्यंत सुंदर श्लोक। रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम् अम्बोदा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः। केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधाम् गर्जन्ति केचिद्वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः। दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोक आहे। श्लोकपूर्ती आणि श्लोकावरील कृती। पुढचा श्लोक। वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदरः यमस्तु हरति प्राणान् त्वं तु प्राणान् धनानि च राक्षसेभ्यः सूतामृत्वा जनकस्य पुरीं ययौ अत्र कर्तृपदं गुप्तं यो जानाति स पंडितः। वेगळ्या चालीमध्ये पण सुंदर श्लोक। अयं न भक्तो न च पूजको वा घंटां स्वयं नादयते तथापि धनं जनेभ्यः किल याचतेयं न याचको वा न च निर्धनो वा। समस्यापूर्तीचा इंग्लिश मधला टंग ट्विस्टर स्पीक फास्टर या प्रकारात मोडणारा श्लोक। रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्तात् श्रुतो हेमघटो युवत्याः सोपानमार्गेण करोति शब्दं ठं ठं ठठ ठं ठं ठठ ठं ठठ ठं ठः। शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा। भिक्षुः क्वास्ति बलैर्मखे पशुपतिः किं नास्तस्य गोकुले मुग्धे पन्नगभूषणः सखी सदा शेते च तस्योपरि आर्ये मुञ्च विषादमाशु कमले नाहं प्रकृत्याचला चेत्थं वै गिरिजा समुद्रसूतयोः संभाषणं पातु वः। 7 श्लोकांची ही सुभाषितमाला। अपेक्षा आहे की तुम्ही मुखोद्गत कराल आणि यासाठी नियोजित जे मार्क्स आहेत तेही मिळवाल। शुभम भवतु।